अखेर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ठाकरे बंधूंबरोबर युती झाल्याचं कळतंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उबाठा मनसे युतीकडून 10 जागा देण्यात आलेल्या आहेत। कोणत्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 52 जागांच्या मागणीचा प्रवास अखेर 10 जागांवर येऊन संपलाय। म्हणजेच आता मुंबईमध्ये ठाकरे बंधू मनसे यांच्याबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो देखील असेल। त्यांना 10 जागा ज्या त्या देण्यात आलेल्या आहेत मुंबईतल्या, आणि त्या 10 जागांवरती ते निवडणूक लढवतील आणि कुठल्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे। कारण आता उमेदवारी अर्ज जे ते दाखल केले जात आहेत आणि या याच्यामध्ये जर लक्षात घेतलं तर माघारीची तारीख देखील जवळ येते। त्यामुळे लवकरात लवकर उमेदवारांची यादी जाहीर करून आता उमेदवारांना एबी फॉर्म जे आहेत ते द्यावे लागतील। पुढे बघूयात बातमी मनसेतनं। मनसे आणि शिवसेनेच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे। मनसे नेत्यांनी थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या चर्चेत मनसे निष्ठावंत कार्यकर्त्यांना जागा सोडाव्यात म्हणून आग्रह धरल्याची माहिती आहे। मराठी बहुल भागात मनसेला कमी जागा सोडल्याच्या चर्चा असून आज अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आहे आणि दोन्ही पक्षांनी एबी फॉर्मचं वाटप सुरू केलंय। परंतु शिवडी, विक्रोळी, भांडूप, माहीम या भागात केवळ एक जागा किंवा एकही जागा न सोडल्यानं मनसेत नाराजी आहे। आमचे लोक राजसाहेबांना भेटायला जातात, मनसेचे लोक मातोश्रीवरती येतात। त्यात नवीन काय आहे बैठकांचे? आणि कोणताही तिढा वगैरे नाही। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागा किंवा अन्य गोष्टीवरून तुम्ही जो म्हणताय तिढा पेच असं काही नाही। सगळं सुरळीत आहे, दिसेल तुम्हाला। दादर असेल, माहीम असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल, मुलुंड असेल, आमच्यातला विषय असेल तर आम्ही सोडवायला समर्थ आहोत ना। कार्यकर्ते असतात, दोन्ही पक्षाचे इतर काही लोक असतात, प्रत्येकाची इच्छा निवडणूक लढण्याची असते। त्यांना समजवावं लागतं की ह्या वेळेला मुंबईची लढाई ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची, अस्मितेची लढाई आहे आणि कार्यकर्ते समजून घेत आहेत आणि चांगल्या प्रकारे चाललेलं आहे। कोणी कोणाकडे जाऊन रडत नाही आहे। दुसरीकडे मुंबई बाहेरील पदाधिकाऱ्यांना एबी फॉर्मचं वाटप केलं जात असून मुंबईतल्या उमेदवारांना एबी फॉर्म कधी मिळणार याची मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे। उमेदवारी जाहीर होत नसल्यानं इच्छुकांनी शिवतीर्थवर धाव घेतली आहे। शिवतीर्थाजवळ असणाऱ्या मनसेच्या निवडणूक कार्यालयात इच्छुकांची रीग लागली आहे। दोनही ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातलं प्रत्येक मराठी मन एकवटल्याचं दिसतंय। नवी मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल अथवा कल्याण महानगरपालिका असेल, या सर्व महानगरपालिकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या उमेदवारीबाबतच्या सीट वाटपाची अत्यंत सकारात्मक चर्चा सुरू असून आज उद्यामध्ये हे सीट वाटप जाहीर होईल। त्याचबरोबर उमेदवारांचे अर्ज सुद्धा भरण्यास सुरुवात होईल।